नमस्कार, आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो जत सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर उमेश मल्लाळकर सर, की जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. बेसिकली रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आणि गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स या अशा दोन फील्डवर ते काम करतात. त्यांचा आजपर्यंत शैक्षणिक प्रवास कसा होता, अनुभव कसे होते, भविष्यात हा प्रवास कुठं जाणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे हं, तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? हं. म्हणजे तुमची शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? आणि या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कुणाची होती? किंवा इन्स्पिरेशन कुणाचं होतं? ह्या फील्डमध्ये येण्याची प्रेरणा माझे मोठे बंधू जे आहेत ना, ते हं, पण सिव्हिल इंजिनिअरच आहेत. त्यांच्या ह्याच्या अनुभवाने सुरुवातीपासूनच आपण 10वी झाल्यानंतर जे 12वी करून जे जाण्यामागचा उद्देश सोडून डायरेक्ट डिप्लोमा करून नंतर डिग्री करून हे केलेलं आहे. मग पहिल्यांदा आता आपण डिप्लोमाला हे स्वेरी कॉलेज पंढरपूरला होतं. हं. ते झाल्यानंतर 3 वर्ष झाल्यानंतर 1 वर्ष हा एक्सपिरियन्समध्ये घालवला. नंतर चौथ्या वर्षी मग डिग्रीला ॲडमिशन घेऊन तिथे कंप्लीट केलेलं आहे सांगोलमध्ये. ओके, ओके. हं, जसं तुम्ही म्हटलं, की तुमच्या भावाकडनं तुम्हाला हे इन्स्पिरेशन हां. मिळालं. तर मग जेव्हा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं, हं. त्याच्यानंतर मग तुम्ही एक्सपिरियन्स कुठं दुसरीकडे घेतलात का? कसा होता तो अनुभव? सर्व्हिस प्रॅक्टिस कुठं केली? आणि स्वतः वैयक्तिकरित्या कंप्लीट केलेली जी पहिली साईट होती, हं. ती पहिली साईट कशी मिळाली? कुणाच्या रेफरन्सनं मिळाली? ते काम करताना काही दडपण आलं का? तो पण अनुभव ऐकायचा आहे तुमच्याकडून. पहिलीच आहे आता डिप्लोमा झाल्यानंतर ऑलरेडी एक्सपिरियन्स घेतला होता 1 हं, वर्ष मध्ये. म्हणजे सुरुवातीलाच कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये काय अनुभव आहे, हा प्रत्यक्ष साईटवरती घेतलेला. शिक्षणाची कमी असल्यामुळं नंतर डिग्री कंप्लीट केलेली आहे. हं, हं. नंतर पहिली साईट ही गावातली रिलेटिव्हमध्ये भेटली. प्लस त्याच्यामध्ये कसं भैय्यांचा पण गाईडन्स होता. त्यामुळे नवीन साईट घेण्यासाठी एवढी काही अडचण वाटत नव्हती. जिथे कुठं प्रॉब्लेम येईल, तिथं कॉल करून देऊन सहकार्य होत होतं. आणि आता काही गरज नाही, की कंटिन्यू कामं करू शकतोय. बरोबर, हां. बरोबर. व्हेरी गुड. आता या क्षेत्रातल्या काही आणखी प्रश्नांकडं. हं. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, की या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार जास्त आहे, ज्या भागात आपण काम करतोय. येस. आणि अशा अकुशल कामगारांना काम साईटवर काहीतरी त्यांच्याकडनं मोठी दुर्घटना सुद्धा घडू शकते जर हं. काही. तर ही परिस्थिती तुम्ही साईटवर कशी हाताळता? कसं काम करून घेता त्यांच्याकडनं? एक त्यांच्यामधला एक जो कोणतरी माणूस नेमलेला असतोय. हं, त्यांना प्रत्यक्षात तिथं साईटवरती शक्यतो थांबायला लावतोय. कारण की ठेकेदार तिथं आम्ही प्रत्यक्ष साईटवरती ठेवतोय. पण जरी नसेल, त्यातला एखादा कोणतरी टेक्निकल म्हणजे मिस्त्री लोक वगैरे, हं. त्यांना सांगून ठेवलेलं असते. सांगण्यावरूनच बाकीची माणसं काम करणार आहेत. ओके. हां, त्यामुळे त्याच्यावर जबाबदारी ती सगळी असते. हां. ठीक आहे. दुसरं रेसिडेन्शियलमध्ये आता घरं बांधताना बऱ्याचदा काही लोकांचं असं म्हणणं असतं, की आमचं बजेट इतकंच आहे. हं, आता एवढ्याच बजेटमध्ये आम्हाला बसवून द्या 20,00,000त, हं, 25,00,000त हं, आणि तुम्हाला तर एक इंजिनिअर म्हणून दर्जेदार घर बांधायचं असतं. हं. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीची सांगड तुम्ही कशी घालता? त्यामध्ये आर-सी-सी जे स्ट्रक्चर आहे, त्यामध्ये काही चेंजेस करता येत नाहीत. जे आर-सी-सी स्ट्रक्चर आहे ते देतोय जो. फक्त जे इंटिरियर किंवा डिझाइनमध्ये जे हे करायचं आहे, त्यामध्ये थोडी कमतरता करून हे करतो. मग तुम्ही करता हं. त्याच्याप्रमाणे ॲडजस्ट. बरं, सगळं गव्हर्नमेंटमधले जे तुम्ही करता प्रोजेक्ट्स, तर ते कुठल्या-कुठल्या प्रकारच्या प्रोजेक्ट्सवर तुम्ही आतापर्यंत काम केलेलं आहे? गव्हर्नमेंटमध्ये आता आपण सभागृह, सभामंडप हं, किंवा पिकअप शेड हे जे बिल्डिंग स्कूल बिल्डिंग त्यामध्ये हे केलेलं आहे. त्याच्यात स्टील डिझाइनमध्ये काही अडचण येत नाही. कारण की ते गव्हर्नमेंटनं स्टील डिझाइन जे आपण आर्किटेक्टकडून ऑलरेडी बनवलेलं असतंय हं, आणि हं. त्यामध्ये एस्टिमेटचा वगैरे काही अडचण येत नाही. कारण की वरनं शासनानं अगोदर केलेलंच असतं. बरोबर, बरोबर. ठीक. आता पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे या सगळ्यापेक्षा. तो असा आहे, की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन हं. एक इंजिनिअर म्हणून तुम्हाला विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात किंवा कुठली क्षेत्र येतात, ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे. हं. तर भविष्यात सांगली जिल्ह्याचा विकास आपल्याला पुण्या-मुंबईसारखा करायचा असेल, तर कुठल्या एरियावर, कुठल्या क्षेत्रांवर काम करण्याची गरज आहे, असं तुम्हाला वाटतं? सिटी डेव्हलपमेंट. ओके. हां, जेवढं सिटी डेव्हलपमेंट करता येईल किंवा इंडस्ट्रियल प्रोजेक्ट जेवढे सांगली जिल्ह्यामध्ये आणता येईल, त्याच्यावरनं कामगार वर्ग आणि आपलं काय म्हणायचं, कामगार वर्ग हे तरच हे होईल हं, किंवा हं. टेक्निकल पर्सन वगैरे जेवढे व्यवसाय धंदे वाढतील, तेवढा उदय हे वाढणार आहे. ओके, ओके. पण मग हे सगळं करताना शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? जसं तुम्ही म्हणालात उद्योगधंदे वाढले पाहिजेत. तर त्यासाठी मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत? शासनाने पण जे इंडस्ट्रियल मोठ्या कंपन्या आणण्यासाठी हं. किंवा एखाद्या मोठ्या कंपनीला जे लागणारे साहित्य, जागा वगैरे ते मंजूर करून दिले पाहिजे त्यांनी. ओके, ओके. दुसरा आत्तापर्यंत काम केलेल्या प्रोजेक्टपैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का? की जो तुमच्या फार जवळचा आहे किंवा जो करताना आनंद, समाधान वेगळं वाटलं?
आयकॉनिक मधले आता सध्या 2 प्रोजेक्ट चालू आहेत माझे. हम्म, एक कंप्लीट झालेला आहे स्लॅब. हम्म. त्यामध्ये म्हणजे मिस्त्री लोकांची वगैरे काही अडचण आलेली नाही आतापर्यंत स्टीलला. ओके. हां, बरेच जण वापरताना काय हार्ड देतात, रिंग मारताना बेंड देतात असा प्रॉब्लेम बोलतात. पण आयकॉन स्टीलला आतापर्यंत तर काय तसा रिझल्ट आलेला नाही. म्हणजे मिस्त्री लोकांकडून काही फीडबॅक आलेला नाही तसा. अच्छा, तर हां. तुम्ही आयकॉन स्टील नेहमी वापरता. हो. पण दुसरं स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे? स्टील निवडताना त्याचे जे टेस्ट रिपोर्ट असतात गाडीसोबत, हम्म, हम्म. ते दुकानदाराकडून चेक करतोय. आणि शक्यतो कसं आहे, आता जास्त एवढे चेक करायची गरज येत नाही, कारण की ऑलरेडी साईटवरती वापरलं. सुरुवातीला ज्यावेळी वापरायचं त्यावेळी टेस्ट रिपोर्ट बघून साईटवरती स्टील नेलेला आहे. ओके. हां, त्यामुळे तसं काही वेगळी अडचण अडचण येत बरं. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये ते तुमच्यासारखेच तरुण इंजिनियर येतात, फ्रेशर्स येतात, हं. ज्यांचं आता पहिलंच पाऊल या क्षेत्रात पडणार आहे. हं. त्यांना तुम्ही एक मित्र म्हणून काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? अ, त्यांना सांगायचं म्हणजे आयकॉन स्टील ही रजिस्टर कंपनी आहे आणि हं. स्टील ते वापरू शकतात, त्याची काही अडचण नाही. ओके. नाही, त्यांना सल्ला म्हणजे या क्षेत्रात येण्यापूर्वी हं. असं की अनुभव म्हणून तुम्ही काय सांगाल? कसली काळजी घेतली पाहिजे? कसं काम केलं पाहिजे मटेरियल असं? मटेरियल परचेस करताना टेस्ट रिपोर्ट वगैरे चेक करणे आणि जेणेकरून ओनरची वगैरे तेवढी कॅपॅसिटी असेल, तर त्या पद्धतीने ते बघून त्यांना सुरुवातीलाच देताना त्यांच्या जी एस्टिमेट रेट आहे, त्या पद्धतीनेच आपण त्यांना प्लॅन समजून सांगून हे करू. वाह! तो ते इंजिनिअर उमेश मल्याळकर सर आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे, की तुम्ही आधी कस्टमरची रिक्वायरमेंट नीट बघा, ऐकून घ्या, समजून घ्या आणि त्यानुसार घर बांधा. म्हणजे ते तुम्हाला त्याचा बजेट असेल आणि तुमची क्वालिटी असेल आणि होणारं जे घर असेल, या सगळ्याचा ताळमेळ बसेल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी, याच आयकॉन स्टीलतर्फे मनःपूर्वक शुभेच्छा.